विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आपण मागील तासिकेमध्ये थेरम ऑफ पायथागोरस हा चॅप्टर बघितलेला आहे. या चॅप्टरमध्ये सिमिलरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल्स थेरम हा गुणधर्म प्रमेय हे रिलेशन बघितलेलं आहे आणि त्या रिलेशनच्या आधारावरती दुसरा मुद्दा आहे. तो मुद्दा आहे थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन और सिंपली जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी. त्याला म्हणतात जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी. बरोबर आहे. भूमिती मध्य गुणधर्म, भूमिती मध्य म्हणतात. जसं वर्ग 9 मध्ये आपण भूमिती मध्य बघितला होता. बरोबर आहे. त्याला काय म्हणतात? दॅट इज ABC आर 3 numbers, that is B square is equal to AC is known as, that is the MP mean proportion. अशा प्रकारचं बघितलं होतं. अशाच प्रकारचं या ठिकाणी आपल्याला काय बघायचं आहे? थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. त्याला भूमिती मध्य असे म्हणतात. त्याला काय म्हणतात? भूमिती मध्य. नाउ स्टेटमेंट इज दॅट इन ए राईट अँगल ट्रायंगल द परपेंडिक्युलर सेगमेंट टू द हायपोटेन्यूज फ्रॉम द ऑपोजिट व्हर्टेक्स is the geometric mean of the segment into which the hypotenuse is divided. या काटकोन त्रिकोणामध्ये इथे हा काटकोन त्रिकोण आहे. दॅट इज राईट अँगल ट्रायंगल. क्लियर? हा ट्रायंगल ABC. इन राईट अँगल ट्रायंगल द परपेंडिक्युलर सेगमेंट टू द हायपोटेन्यूज. या ठिकाणी हा असा परपेंडिक्युलर सेगमेंट टाकायचा फ्रॉम द व्हर्टेक्स. हा बी व्हर्टेक्स पॉइंट आहे. अशा प्रकारचा इथे हा परपेंडिक्युलर BD सेगमेंट BD इज अ परपेंडिक्युलर टू द हायपोटेन्यूज फ्रॉम द व्हर्टेक्स. बरोबर. इज द जॉमेट्रिक मीन. BD इज द जॉमेट्रिक मीन सेगमेंट इनटू व्हिच द हायपोटेन्यूज डिवाइडेड, दॅट इज 2 पार्ट AD इंटू DC. AD आणि DC मध्ये त्याचं विभाजन होतं. त्याला म्हणतात भूमिती मध्य किंवा जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी. नाउ in triangle ABC, that is segment BD is a perpendicular hypotenuse or side on side, that is AC. Clear? Segment BD perpendicular on side AC by means of, that is measured angle D is equal to 90 degree. Also B is also 90 degree. So therefore between us here ADC. We have already proved here, that is similarity and right angle triangle मध्ये आपण हे दोन त्रिकोण ट्रायंगल ABC, ट्रायंगल ADB आणि ट्रायंगल BDC आर सिमिलर टू इच अदर हे आपण मागील तासिकेमध्ये बघितलेलं आहे. बरोबर. त्याचाच वापर या ठिकाणी करायचा. दॅट इज इन ट्रायंगल ABC सेगमेंट BD परपेंडिक्युलर साइड AC between its ADC. Now by right angle by that is similarity and right angle triangle. बरोबर. So therefore triangle that is ADB similar triangle BDC. We have proved here, that is triangle ABC similar triangle, that is ADB similar triangle, that is BDC. हे ऑलरेडी आपण प्रूव्ह केलेलं आहे. बरोबर. So therefore triangle ADB similar triangle BDC. Two triangles are similar. When two triangles are similar, then their corresponding sides are proportional. त्याच्या बाजू काय असतात? प्रमाणात असतात. आणि म्हणून that is AD upon BD is equal to BD upon DC is equal to AB upon BC. जे पाहिजे आपल्याला ते रिलेशन घ्यायचं. सो देअरफॉर AB अपॉन BC हा ड्रॉप करायचा. AB अपॉन BC हा ड्रॉप करायचा. रिमेनिंग काय शिल्लक राहतं? AD अपॉन BD इज इक्वल टू BD अपॉन DC. ते क्रॉस हियर, दॅट इज BD स्क्वेअर इज इक्वल टू AD इंटू DC. AD इंटू DC. BD square is equal to AD into DC. So therefore is known as GM property, is known as geometric mean property, and hence BD square is equal to
AD multiplied by DC is the GM property. सरळ लक्षात ठेवायचं, दॅट इज द GM प्रॉपर्टी. याच्यावरती दोन गुणांचं उदाहरण आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जातं. BD square is equal to AD into DC as well as also written in the form of BD is equal to in square root of AD multiplied by DC असं पण लिहिल्या जातं. याला म्हणतात थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन, सरळ सरळ GM प्रॉपर्टी. क्लियर? नाउ नेक्स्ट पॉइंट, पायथागोरस थेरम. नेक्स्ट पॉइंट, पायथागोरस थेरम, जो आपला चॅप्टरचं नाव आहे पायथागोरस थेरम. Now in a right angle triangle the square of hypotenuse is equal to the sum of the square of remaining two sides. काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे बरोबर असतो. हे स्टेटमेंट आपण वर्ग 7, वर्ग 8, वर्ग 9 मध्ये अभ्यास केला आहे, पण त्या ठिकाणी या वर्गामध्ये आपल्याला ते थेरम म्हणून अभ्यासायचं आहे. बरोबर? परीक्षेमध्ये सुद्धा थेरम हे विचारलं जातं, त्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे. सो देअरफॉर दॅट इज गिव्हन in a right angle triangle, so therefore triangle ABC is a right angle triangle, is a right angle triangle. ट्रायंगल एबीसी इज ए राईट अँगल ट्रायंगल गिवन. बरोबर आहे? कुठलाही त्रिकोण तुम्ही घेऊ शकता, एबीसी PQR एलिमेंट DF XYZ कुठलाही घेऊ शकता. गिवन ट्रायंगल एबीसी इज ए राईट अँगल ट्रायंगल. त्याच्यानंतर टू प्रूव्ह काय सिद्ध करायचं आहे? कर्णाचा वर्ग AC स्क्वेअर इज इक्वल टू उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गाची बेरीज AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर is the mathematical statement prove करायचं आहे. to prove AC square is equal to AB square plus BC square. now proof. या ठिकाणी प्रूफच्या अगोदर काय करायचं? कन्स्ट्रक्शन करायचं. इथे कन्स्ट्रक्शन आणि इथे येईल प्रूफ. तर या ठिकाणी हा काटकोन त्रिकोणी अशा प्रकारचा, देयर इज नो प्रॉपर मेजरमेंट लाईक ABC. हा झाला राईट अँगल ट्रायंगल. एवढ्या त्रिकोणावरती आपल्याला थेरम प्रूव्ह करता येणार नाही, म्हणून कन्स्ट्रक्ट काय करायचं? ड्रॉ ए परपेंडिक्युलर BD ऑन साइड AC. कर्णावर या ठिकाणी परपेंडिक्युलर टाकायचा. इथे या कर्णावरती परपेंडिक्युलर टाकायचा, इथे टाकायचा परपेंडिक्युलर असा. ठीक आहे? सो देअरफॉर BD इज परपेंडिक्युलर ऑन साइड AC. कर्णावरती त्याला परपेंडिक्युलर टाकायचा. सेगमेंट ड्रॉ सेगमेंट BD इज अ परपेंडिक्युलर ऑन हायपोटेनस और ऑन साइड AC. अशा प्रकारचं त्या ठिकाणी ड्रॉ सेगमेंट BD परपेंडिक्युलर साइड AC बिटवीन दॅट इज ADC. एवढी रचना करायची आपल्या माहितीसाठी. बरोबर? सो देअरफॉर नाउ वी हॅव टू ऑलरेडी प्रूव्ड सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल थेरम. या ठिकाणी त्याचा वापर करायचा. सो देअरफॉर दॅट इज कन्सिडर triangle ABC and triangle that is ADB. या दोन त्रिकोणाचा विचार करायचा बाय थेरम ऑफ सिमिलॅरिटी and right angle triangle. बरोबर? सो देअरफॉर triangle ABC, similar triangle that is ADB. We have already proved. Triangle ABC, similar triangle ADB. So therefore, two triangles are similar by theorem. Then, when two triangles are similar, then their corresponding sides are in proportional. Then
their corresponding sides are in proportional. So therefore काय होईल AB upon AD बरोबर is equal to BC upon DB is equal to AC upon that is AB. जे आपल्याला हवा आहे ते घ्यायचं. AB upon AD is equal to BC upon DB is equal to AC upon AB. So therefore drop this. याला ड्रॉप करायचं. Now AB upon AD is equal to AC upon AB. तिरकस गुणाकार करायचा. Now AB square is equal to AC multiplied by AD. याला नाव द्यायचं घ्या. बरोबर. AB square is equal to AC into AD. त्याला नाव द्यायचं 1. त्याच्यानंतर consider triangle. In triangle ABC and triangle that is BDC. In triangle ABC and triangle BDC again by theorem. So therefore triangle ABC similar triangle BDC by theorem. So therefore again where two triangles are similar then their corresponding sides are in proportional. जेव्हा त्याचे दोन त्रिकोण समरूप आहेत तेव्हा त्याच्या बाजू प्रमाणात असतात. बरोबर. So therefore AB upon BD is equal to BC upon DC is equal to AC upon BC. बरोबर. So therefore drop this. Now remaining here BC upon DC is equal to AC upon BC. Now take cross here BC square is equal to AC multiplied by DC. याला दोन नाव द्यायचं. अशा प्रकारचे दोन स्टेटमेंट आपल्याला मिळतात. अशा प्रकारचे या ठिकाणी दोन स्टेटमेंट आपल्याला मिळतात. AB square is equal to AC into AD number 1. BC square is equal to AC into DC number 2. Adding 1 and 2. Adding 1 and 2. दोघांची बेरीज करायची. AB square that is AB square plus BC square is equal to AC into AD plus AC into DC. बरोबर आहे. त्याच्यानंतर AB square plus BC square is equal to AC into AD plus AC into DC. यामध्ये काय कॉमन दिसतं आपल्याला? काय कॉमन दिसतं? AC. Now AC in bracket remaining here AD plus DC. AC in bracket AD plus DC हे दिसतं. बरोबर आहे. So therefore AB square plus BC square is equal to AC multiplied by see in figure AD into DC means ADC between AD plus DC म्हणजे कोण होते मग पूर्णतः AC. So therefore here AD plus DC is nothing but AC. त्याला कारण द्यायचं betweenness ADC. Give reason ADC. So therefore AB square plus BC square is equal to AC square by means of AC square is equal to AB square plus BC square is the theorem of Pythagoras. That is, in a right angle triangle, the square of hypotenuse is equal to the sum of the square of two remaining sides. आणि म्हणून कर्णाचा वर्ग उरले दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे बरोबर असतो. अशा प्रकारचं हे पायथागोरस थेरम आहे. क्लियर? Now see here. Now next point, कॉर्नर्स ऑफ पायथागोरस थेरम. आपल्याला अभ्यासक्रमामध्ये थेरम्स आहेत परंतु पायथागोरसचं काय स्टेटमेंट आहे. नॉट इट्स प्रूफ. त्याला प्रूव्ह करण्याची गरज नाही. तर इन ए ट्रायंगल इफ द स्क्वेअर ऑफ वन साइड इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द रिमेनिंग टू साइड्स देन ट्रायंगल इज ए राईट अँगल ट्रायंगल. एका त्रिकोणामध्ये एका बाजूचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजेबरोबर असेल तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. त्याला म्हणतात कॉन्व्हर्स व्यत्यास ऑफ पायथागोरस थेरम. तो झाला त्याचा व्यत्यास. आणि म्हणून या ठिकाणी जर बघितलं आपण तर काय होईल. हा एक सुरुवातीला ट्रायंगल आहे. नॉट ए राईट अँगल ट्रायंगल. असा ट्रायंगल आहे ABC असा एक ट्रायंगल आहे. इन ए ट्रायंगल इफ द स्क्वेअर ऑफ in triangle ABC if the square of one side that is AC square
AC square is equal to sum of the square of remaining two sides, that is AB square plus BC square. AC square is equal to AB square plus BC square. Now this is the Pythagoras theorem. मग या ठिकाणी काय, that is हे जर असेल AC square is equal to AB square plus BC square, then the triangle is a right angle triangle by means of, that is measured angle ABC. Measured angle ABC is equal to 90 degree. मग हा कोण किती अंशाचा होतो, 90 डिग्रीचा. So therefore that is triangle ABC is a right angle triangle. right angle triangle. दिलेले मेजरमेंट कशासाठी उपयोगात येते, तर दिलेले मेजरमेंट जर असेल, दिलेल्या मेजरमेंट वरून दिलेला त्रिकोण हा काटकोन त्रिकोण आहे किंवा नाही हे शोधा म्हटलं, आयडेंटिफाय करा, डिटरमिन म्हटलं, तर या ठिकाणी या कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम याचा वापर आपल्याला करायचा असतो. ठीक आहे, तर हे झाला कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. नाउ सी practice set 2.1, that is randomly examples. Then first example, identify with reason which are Pythagorean triplet. याच्या अगोदर आपण बघितलेलं आहे पायथागोरियन ट्रिपलेट कशाला म्हणतात, पायथागोरसचे त्रिकूट कशाला म्हणतात. मोठ्या संख्येचा वर्ग उरलेल्या दोन संख्यांच्या वर्गाच्या बेरजेबरोबर असतो, त्याला म्हणतात पायथागोरियन ट्रिपलेट, पायथागोरसचे त्रिकूट. बरोबर आहे. आणि म्हणून या ठिकाणी नंबर 1 चं उदाहरण बघू आपण. यामध्ये 6 उदाहरण आहेत, त्यापैकी 3 उदाहरणं बघू. 3 उदाहरणं तुम्हाला करायचे. तर या ठिकाणी नंबर 1 चं उदाहरण बघू. 3, 5, 4. लार्जेस्ट नंबर कोणता आहे, 5. सो देअरफॉर 5 स्क्वेअर इज इक्वल टू 25. याला एक नाव द्यायचं. त्याच्यानंतर 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर इज इक्वल टू 9 प्लस 16 अगेन इज इक्वल टू 25. याला 2 नाव द्यायचं. ह्या दोन यावरून लक्षात घ्यायचं की 5 स्क्वेअर इज इक्वल टू 25 आणि 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर इज इक्वल टू 25. सो देअरफॉर फ्रॉम 1 and 2 LH is equal to RHS. So therefore from 1 and 2, that is 5 square is equal to 3 square plus 4 square, that is LHS is equal to RHS. अशा प्रकारच्या दोन बाजू आपल्याला मिळतात. दॅट इज 5 स्क्वेअर इज इक्वल टू 3 स्क्वेअर प्लस दॅट इज 4 स्क्वेअर बाय मीन्स ऑफ 25 इज इक्वल टू 9 प्लस 16 अँड हेन्स 25 इज इक्वल टू 25. आणि म्हणून दॅट इज 3, 5, 4 is a Pythagorean triplet. Pythagorean triplet. आलं का लक्षात. तर अशा प्रकारचं गिव्ह रिझन म्हणतात. काय रिझन आहे मग, द स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर ऑफ टू रिमेनिंग नंबर्स. अशा प्रकारचे रिझन त्याला आपल्याला देता येतं. ठीक आहे, हा झाला पहिला प्रश्न. अशाच प्रकारचा दुसरा प्रश्न सॉल्व्ह करायचा, असाच तिसरा प्रश्न सॉल्व्ह करायचा. दुसरा प्रश्न बघूया ठिकाणी. 4, 9, 12. सर्वात मोठी संख्या कोणती आहे, 12. सर्वात मोठी संख्या कोणती आहे, 12. 12 स्क्वेअर इज इक्वल टू 144. याला एक नाव द्यायचं. देन 4 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर 16 प्लस 81. 4 स्क्वेअर 16, 9 स्क्वेअर 18 इज इक्वल टू 1 प्लस 6 7, 1 प्लस 8 9, 97. याला 2 नाव द्यायचं. बघा इथे 144 आहे, इथे 97 आहे, सारखं होऊन राहिलं काय नाही. फ्रॉम 1 and 2 that is 12 square is not equal to 4 square plus 9 square by means of 12 square is not equal to, that is 97. So therefore that is काय म्हणायचं मग त्याला आता, 4, 9, 12 is not Pythagorean triplet. Pythagorean triplet is not a Pythagorean triplet. कळतं की नाही असं. अशा प्रकारची उदाहरणं आपण सॉल्व्ह करायचे आहे. त्याच्यानंतर एक्झाम्पल नंबर 2. नाउ हियर एक्झाम्पल नंबर 2.
Now, example number 2. In a figure, MNP is equal to 90 degree, segment NQ perpendicular segment MP, MQ is equal to 9, QP is equal to 4. Find NQ. Now here, that is angle MNP. MNP is equal to 90 degree. हा triangle MNP. MNP. त्याच्यानंतर NQ is perpendicular on side MP. That is, here is perpendicular NQ. बरोबर. त्याच्यानंतर MQ is equal to 9 and QP is equal to 4. Find NQ. Find NQ. असं सांगितलेलं आहे is equal to. That is, measure angle MNP is equal to 90 degree and segment NQ is a perpendicular segment, that is on segment MP or side MP. So therefore by GM property इथे GM property अप्लाय करायची आणि हे अंतर दिलेलं आहे, हे अंतर काढायचं आहे. So therefore NQ square is equal to MQ multiplied by QP. NQ square is equal to 9 multiplied by 4. NQ square is equal to 36. That is 36, and hence taking square root NQ is equal to 6. तर अशा प्रकारचा या ठिकाणी बाय GM प्रॉपर्टी वापरून आपल्याला त्याचं उत्तर काढता येईल. NQ is equal to 6. अशा प्रकारचं दुसरं उदाहरण आहे. त्याच्यानंतर एक्झाम्पल नंबर 5 बघू. 3-4 यू हॅव टू कंप्लीट. व्हेरी इझी. Complete the following activity. Now AB is equal to BC. That is given. याला रिझन काय? given. दिला आहे, पक्ष आहे given. मेजर अँगल BAC जर समजा दोन बाजू एकूण असेल याला काय म्हणतात? आयसोस्केल राईट अँगल ट्रायंगल. ट्रायंगल ABC इज अन आयसोस्केल राईट अँगल ट्रायंगल. समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे. हा 90 चा जर असेल तर याची हा कोण किती अंश आहे? हा 45 बिकॉज ऑफ दॅट इज परपेंडिक्युलर साइड्स आर कॉन्ग्रुएंट. ह्या दोन्ही काटकोन करणाऱ्या बाजू जेव्हा एकरूप असतात तेव्हा त्याला समद्विभुज काटकोन त्रिकोण असे म्हणतात. आणि म्हणून AB इज इक्वल टू BC दॅट इज गिवन. अँगल BAC इज इक्वल टू 45 डिग्री. आणि म्हणून BAC चं माप किती असेल? 45 डिग्री. अँड हेन्स AB इज इक्वल टू BC. अप्लाय हियर 45 90 थेरम. 45 90 थेरम काय सांगते आपल्याला की 45 कोणासमोरील बाजू 1/√2 1 कर्ण चिन्हात 2 गुणिला हायपोटेनियस. बरोबर आहे. आणि सो देयरफॉर दॅट इज AB इक्वल टू BC दॅट इज 1/√2 AC 1/√2 AC. बरोबर आहे. 1/√2 AC. then 1/√2 AC is equal to given 1/√2 multiplied by √8. AC ची किंमत दिली आहे √8. बरोबर आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी सिम्प्लिफिकेशन केलं याचं. √8 चं सिम्प्लिफिकेशन in square root of 4 multiplied by 2 that is 2√2 हे सिम्प्लिफिकेशन आहे. त्याच्यानंतर 1/√2 √2 will be cancel remaining here 2. आणि म्हणून AB is equal to BC is equal to किती आलं? 2. so therefore √2 कॅन्सल. √2 काय झालं? कॅन्सल. इथे अंशात आहे, इथे छेदात आहे, इथे अंशात आहे. विल बी कॅन्सल. रिमेनिंग हिअर ओनली 2. तर इथे या ब्लँक मध्ये किती? 2. अशा प्रकारची ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट झाली. ठीक आहे. त्याच्यानंतर फाइंड द साइड अँड पेरिमीटर ऑफ ए स्क्वेअर हुज द डायगोनल इज दॅट इज 10 सेंटीमीटर. तर यावरून काय करायचं? पहिले सुरुवातीला त्याची बाजू माहित करायची. बाजू माहित करण्यासाठी काय इज द फॉर्म्युला? द लेंथ ऑफ डायगोनल ऑफ ए स्क्वेअर. नंबर 6. क्वेश्चन नंबर 6. The length of diagonal of a square. The length of diagonal of a square is equal to √2 into side. √2
into side is the formula to calculate the side or length of diagonal. बरोबर आहे. Find the side and perimeter of a square whose the diagonal is 10 centimeter. 10 centimeter. The length of diagonal of a square इथं दिला आहे 10 centimeter. 10 is equal to root 2 into side. बरोबर. So therefore side is equal to, I think that is here root 2, 10 root 2 centimeter. 10 root 2. बरोबर. 10 root 2 centimeter. Here correct is correct. That is 10 root 2. 10 root 2. So therefore root 2 will be cancelled. Remaining 10 is equal to side. 10 is equal to side. So therefore side is equal to side of square. Side of a square is equal to 10 centimeter. आणि म्हणून त्या चौरसाची स्क्वेअर चौरसाची बाजू ही झाली 10 सेंटीमीटर झाली. आणि म्हणून आपल्याला काय विचारलं, फाइंड द साइड ऑफ ए स्क्वेअर इज 10 सेंटीमीटर. सेकंड, पेरिमीटर ऑफ ए स्क्वेअर इज इक्वल टू पेरिमीटर ऑफ ए स्क्वेअर इज इक्वल टू काय, पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज 4 into साइड. चारही बाजूंचा बेरीज किंवा 4 into साइड, that is all the sides are congruent. So therefore that is 4 multiplied by 10 is equal to 40 centimeter. आणि म्हणून perimeter of a square is equal to 40 centimeter. Perimeter of a square is equal to 40 centimeter. 40 centimeter, that is the perimeter, परिमिती. पेरिमीटर म्हणजे परिमिती, आणि परिमिती कशी असते, सेंटीमीटर मीटर, नॉट ए स्क्वेअर. बरोबर. सो देअरफॉर स्क्वेअर कशाला लिहिता येतो, एरिया जर काढायची असेल तर त्या ठिकाणी स्क्वेअर असतो, परंतु पेरिमीटर जर असेल तर 1 सेंटीमीटर मीटर. क्लियर. सो देअरफॉर पेरिमीटर ऑफ ए स्क्वेअर इज इक्वल टू 40 सेंटीमीटर इज द सेकंड आंसर. 40 सेंटीमीटर. फर्स्ट आंसर 10 सेंटीमीटर. करेक्ट. नाउ नेक्स्ट एग्जांपल here angle DFE is equal to 90 degree. FG perpendicular AD. GD is equal to 8. FG is equal to 12. Find EG, FD आणि EF हे तीन आन्सर आपल्याला काढायचे. बरोबर. नाउ in triangle that is DEF, in triangle DEF किंवा DFE, in triangle DEFE, mean angle DEFE is equal to 90 degree. आणि पुन्हा दुसरी माहिती दिलेली आपल्याला, सेगमेंट FG is a perpendicular ED. perpendicular काय आहे, ED. Now apply GM property by GM property वापर या ठिकाणी करायचा. बरोबर. मग GM प्रॉपर्टी काय सांगते आपल्याला, FG स्क्वेअर इज इक्वल टू, बोला, FG स्क्वेअर इज इक्वल टू काय, मग FG स्क्वेअर इज इक्वल टू DG into GF. G that is EG multiplied by बोला ना, EG multiplied by GD. बरोबर आहे. बरोबर. FG square is equal to EG multiplied by GD. FG square is equal to, that is how many 12. 12 square is equal to EG calculate multiplied by GD. GD is given 8. So therefore 12 square means 144 is equal to EG multiplied by 8, and hence EG is equal to 144 divided by 8, and hence EG is equal to, त्याचे भाग तोडायचे, काय होईल, 8 1 8. बरोबर आहे. 6 आहे 6 आणि 8 8 64. बरोबर आहे. 18 8 जा 144, that is EG is equal to 18. आणि म्हणून EG ची किंमत EG is equal to 18. अशा प्रकारची EG ची किंमत किती येते, 18 येते. ची किंमत किती येते, 18. त्याच्यानंतर आपल्याला विचारलाय पुन्हा FD आणि FE. आपल्याला विचारलेला आहे. FD आणि FE आपल्याला विचारलेला आहे. तर या ठिकाणी EG ची किंमत टाकली आपण 18.
इथं 18 टाका, ही किंमत माहित झाली, ही किंमत माहित झाली. आपल्याला विचारलंय डीएफ, बरोबर आहे. आपल्याला विचारलंय ईएफ, ह्या किमती विचारल्या. नाव इन ट्रायंगल, हा काटकोन त्रिकोण होते, हा सुद्धा काटकोन त्रिकोण होतो. नाव कन्सिडर वन बाय वन. इन ट्रायंगल, इन ट्रायंगल, इन ट्रायंगल. आता एफडी जर काढायचं असेल कोणतं त्रिकोण घ्यायला लागेल आपल्याला, एफडी, बरोबर आहे, एफ जी डी. इन ट्रायंगल, इन ट्रायंगल एफ एफ जी डी, बरोबर आहे. मेजर अँगल जी इज इक्वल टू मेजर अँगल एफ जी डी इज इक्वल टू 90 डिग्री. अप्लाय पायथागोरस थेरम बाय पायथागोरस थेरम, बाय पायथागोरस थेरम अप्लाय. तर अप्लाय काय होते, काटकोनासमोरील बाजू कोणती आहे, डीएफ आहे, कर्ण आहे. उरलेल्या दोन बाजू आहे आणि म्हणून डीएफ स्क्वेअर इज इक्वल टू काय होईल, डीजी स्क्वेअर प्लस जीएफ स्क्वेअर काय किमती. डीएफ स्क्वेअर आपल्याला विचारलाय, इथं डीएफ म्हणजे एफडी विचारलाय. एफडी स्क्वेअर इज इक्वल टू डीजी ची किंमत किती दिली आहे, 8 स्क्वेअर प्लस जीएफ किती आहे, जीएफ किती आहे, 12, that is 12 square. So therefore FD square is equal to 64, 8 square is equal to 64 plus 144, and hence FD square is equal to किती होता, FD is equal to √208. √208 means 208 simply बघा, 208 here 2 multiplied by that is 4, याला 4 जर भागलं किती होते, 4 मल्टिप्लाइड बाय 4 न भागा, 4 पंच 20, किती उरला 0, 4 2 8, बरोबर. त्याच्यानंतर काय करायचं, याला 4 ने गुणायचं, 4 चोक 16, याला 4 न भागायचं, 13 चोक 52, म्हणजे त्याचे अवयव 260 च्या अवयवचा 16 गुणिला 13. काय केलं आपण, पहिले 4 न जर भागलं, भागार 52 आला, बरोबर, म्हणजे त्याचा फोड झाली. त्याच्यानंतर 4 ने याला गुणायचं, तेव्हा याला भागायचं, याला भागायचं, याला गुणायचं, याला गुणायचं, याला भागायचं, बरोबर आहे. नाउ हियर that is 16 multiplied by 13, FD is equal to that is √16 by means of 4 is equal to 13, आणि म्हणून that is FD is equal to 4 √13 is the required answer. करेक्ट, आपल्याला विचारलाय FD. नाउ थर्ड आन्सर that is EF, in triangle. आता आपल्याला काय करायचं आहे, EF काढायचं आहे. EF काढायचं इन ट्रायंगल EFG, that is measure angle EFG is equal to EGF is equal to EGF is equal to 90 degree, बरोबर. EGF 90 आला. So therefore by Pythagoras theorem apply करा. कर्ण कोणते, साइड अपोजिट 90 डिग्री, that is EF square is equal to remaining side EG square plus remaining side, that is FG square, GF square, बरोबर. So therefore EF square calculate, EF square is equal to EG square, EG is equal to कॅल्क्युलेट केला आपण, EG is equal to 18, EG is equal to किती आला आपल्याजवळ 18, EG is equal to 18, that is 18 square plus GF is equal to 12 square, that is 12 square. Now EF square is equal to 18 square is equal to 324, 18 चा वर्ग 324 पाठ पाहिजे, प्लस 12 चा वर्ग किती 144, 144, that is EF square is equal to 448, 426 and 468. Now EF is equal to in square root of 468. याचे पुन्हा आपल्याला याच पद्धतीने अवयव पाडायचे. बघा काय होतं, 468 is equal to 468 √468. नाउ हियर 4 मल्टिप्लाइड बाय, याला 4 ने जर भागलं काय होईल, 4 1 4, बरोबर, 4 1 4, त्याच्यानंतर किती उरले 2, 4 7 28,
त्याच्यानंतर याला 3 ने गुणाचं, याला 3 ने गुणाचं, 3 ने भागायचं. 4 त्रिक 12 गुणिला 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 3 9 27. त्याच्यानंतर पुन्हा याला 3 ने जर गुणलं तर काय होईल, 12 त्रिक 36 गुणिला इथे काय 13. आणि म्हणून याचे अवयव EF इज इक्वल टू in square root of 36 multiplied by 13, that is EF is equal to square root of 36, that is 6 root of 13. आणि म्हणून याचं मेजरमेंट काय, EF is equal to 6 root of 13. आणि म्हणून याचा आन्सर इज दॅट इज 6 root 13. याचा आन्सर इज 4 root 13 आणि याचा आन्सर इज दॅट इज 18. क्लियर? नाउ रिमेनिंग एक्झाम्पल्स यू हॅव टू कंप्लीट.